हॅलो स्टुडंट्स, मी अपर्णा विधाते, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय इथे 11वी आणि 12वी च्या स्टुडंट्सना कॉमर्स मॅथमॅटिक्स शिकवते. मागच्या क्लासमध्ये आपण मॅथ्स 2 मधला चॅप्टर नंबर 2 इंट्रोड्यूस केला होता. त्याच्यामध्ये आपण इन्शुरन्स आणि ॲन्युटी या चॅप्टरमधला इन्शुरन्स हा पार्ट संपवला होता आणि त्याच्यामध्ये ॲन्युटी आपण जस्ट इंट्रोड्यूस केलं होतं. ॲन्युटीची डेफिनेशन, 2 फॉर्म्युले ॲन्युटीमध्ये कुठले आपण वापरतो तेवढं फक्त बघितलं होतं. तर आता परत आजच्या क्लासमध्ये आपण ॲन्युटी परत एकदा बघणार आहोत. काही महत्त्वाचे रूल्स आणि फॉर्म्युला बघून आपण आज एक्झाम्पल्स बघणार आहोत ॲन्युटीची. मागच्या क्लासमध्ये आपण ॲन्युटी डेफिनेशन बघितलेली होती. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲन्युटी म्हणजे काय असतं, तर सिक्वेन्स ऑफ इक्वल पेमेंट्स असतं. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं. जसं आपण एखादी कार घेतली किंवा आपण एखादं घर घेतलं तर त्याच्यामध्ये जे आपण EMI पे करत असतो, मग ते मंथली पे केले जातात, तर त्या सिक्वेन्स ऑफ इक्वल पेमेंट्सना आपण ॲन्युटी म्हणतो. तर हे इंटरवल्स कसे असतात, मग ते इयर वाईज असतील, हाफ इयरली असतील, क्वार्टरली असतील किंवा मंथली पण असू शकतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणती येतात, तर इन्स्टॉलमेंट ऑफ पेमेंट येतं, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पण ॲन्युटी अंडर येतं, EMI ऑफ होम लोन येऊ शकतं, व्हेइकल लोन येईल किंवा रेंटल पेमेंटसुद्धा आपण ॲन्युटीमध्ये कन्सिडर करतो. मग टर्म्स काय यूज केल्या जातात ॲन्युटीमध्ये, की ज्या आपण रिपीटेडली यूज करतो. त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती आहे ॲन्युटंट. ॲन्युटंट म्हणजे अ पर्सन हू रिसिव्स ॲन ॲन्युटी इज कॉल्ड अ ॲन्युटंट. देन द सेकंड टर्म इज इन्शुरर. ॲन इन्शुरन्स कंपनी दॅट इश्यूज ॲन ॲन्युटी. जी कंपनी आपल्याला इश्यू करते इन्शुरन्स, त्या कंपनीला आपण इन्शुरर म्हणू शकतो. ओनर म्हणजे कोणतं, आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू शकतो ओनर, किंवा एखादी कंपनी पण ओनर असू शकते त्या केसमध्ये. ॲन इंडिव्हिज्युअल or an entity that buys an annuity from the issuer of the annuity and makes contribution to the annuity. Then the last thing, that is beneficiary, a person who receives a death benefit from an annuity at the date of the annuitant. म्हणजे एखाद्या व्यक्तीची पॉलिसी घेतली असेल आणि शेवटी त्याच्या डेथ नंतर दुसऱ्याच व्यक्तीला किंवा त्याचे मुलगा असेल, मुलगी असेल किंवा वाईफ असेल, त्यांना जो बेनिफिट मिळतो त्या व्यक्तीला बेनिफिशरी असं आपण म्हणू शकतो. 2 फेजेस आहेत ॲन्युटीमधल्या. त्याच्यातली पहिली जी फेज आहे ती ॲक्युम्युलेशन फेज आहे. ॲक्युम्युलेशन फेज म्हणजे काय, तर जमा करणं, इन्व्हेस्ट करणं. द ॲक्युम्युलेशन फेज is the time period when money is added to the annuity. An annuity can be purchased in one single lump sum or by making investments periodically over time. म्हणजे ॲन्युटी घेत असताना एकतर ॲक्युम्युलेशन फेजमध्ये तुम्ही डायरेक्ट लमसम अमाऊंट गुंतवू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट पिरियडिकली करू शकतो आपण. तर ही झाली पहिली फेज. दुसरी फेज त्याच्यामधली आहे ती आहे डिस्ट्रीब्युशन फेज, किंवा जी शेवटी आपल्याला मिळते, पैसे आपण घेतो, ती फेज जी असते ती डिस्ट्रीब्युशन फेज येते. द डिस्ट्रीब्युशन फेज इज व्हेन द ॲन्युटंट रिसिव्स डिस्ट्रीब्युशन्स फ्रॉम द ॲन्युटी. देअर आर 2 options for receiving distributions from an annuity. The first option is to withdraw some or all of the money in the annuity in lump sum. एकतर तुम्ही सगळे पैसे विड्रॉ करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप विड्रॉ करू शकता. आणि सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे इट प्रोव्हाइड्स अ गॅरंटेड इन्कम फॉर अ स्पेसिफिक पीरियड ऑफ टाइम और द एंटायर लाइफ टाइम ऑफ द annuitant. So these 2 phases are important in case of annuity. Then we have a types of annuity. 2 types are there. One is the annuity certain. If the total number of time periods for which the annuity payments are made is fixed in advance, the annuity is annuity certain. Very simple thing. तुम्हाला एखादी गोष्ट जर घेतली, कार घेतली किंवा घर घेतलं आपण, तर तुम्हाला माहिती असतं की किती टाइम लिमिटपर्यंत, किती पिरियडपर्यंत आपल्याला पेमेंट्स करायचे त्याचे. सो या केसमध्ये एक्झाम्पल काय येतील, द हायर परचेस ट्रान्झॅक्शन्स येतील किंवा बँक रिकरिंग डिपॉझिट्स येतील ॲन्युटी सर्टनमध्ये. ॲन्युटी कॉन्टिंजंटमध्ये, ॲन्युटी कॉन्टिंजंट इज वन हुज
payments are made till the happening of an event such as death of a person, the marriage of a girl. म्हणजे आपण ठरवलेलं असतं की ओके मी इथपर्यंत पेमेंट्स करणार आहे आणि त्याच्यानंतर कोणीतरी एक दुसराच बेनिफिशियरी असतो ॲन्युटी कॉन्टिंजंटमध्ये. मग एक्झाम्पल काय येतील याची, तर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम येईल किंवा इट पेड ॲन्युअली अँड स्टॉप्स वेन इन्शुअर्ड पर्सन डाईज. सो हे सगळ्यात उत्तम एक्झाम्पल आहे ॲन्युटी कॉन्टिंजंटचं. देन द थर्ड इज परपेच्युअल ॲन्युटी और परपेच्युटी आपण त्याला म्हणतो. इट इज अन ॲन्युटी हुज पेमेंट्स कंटिन्यू फॉर एव्हर. The beginning date of the perpetual annuity is known, but the terminal date is not known. Starting date आपल्याला माहिती असते annuityची, पण लास्ट डेट किंवा टर्मिनल डेट आपल्याला annuityची माहिती नसते. सगळ्यात उत्तम एक्झाम्पल म्हटलं तर लाईफ टाईम पेन्शन पॉलिसी जी आहे ती परपेच्युटीमध्ये येते. The policy holder pays premium for a fixed period but continues to get pension for his whole life. आपण एखाद्या सर्टन पिरियडपर्यंत पे करत राहतो, पेमेंट्स करत राहतो, प्रीमियम भरत राहतो आणि तो सर्टन पिरियड संपला की त्याच्यानंतर आपल्याला पेन्शन मिळत राहते. मग ती काही पर्सेंटमध्ये मिळेल किंवा पूर्णपणे आपण प्रीमियमच्या अगेन्स्ट घेऊ शकतो. दीज आर द 3 टाइप्स ऑफ ॲन्युटीज. देन classification of annuity. In classification, 3 types are there. First type is immediate annuity or ordinary annuity की जे आपण लास्ट क्लासमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. If the payments fall due at the end of each period, the series is called annuity immediate. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रीमियम आपण जो भरतो तो प्रीमियम जर महिन्याच्या शेवटी आला तर आपण त्याला इमिडिएट ॲन्युटी म्हणणार आहोत आणि तोच प्रीमियम जर महिन्याच्या पहिल्या तारखेला आला, पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला, तर आपण त्याला ॲन्युटी ड्यू असं म्हणणार आहे. द फर्स्ट पेमेंट फॉल्स ड्यू ॲट द बिगिनिंग ऑफ द first interval. And the third thing is deferred annuity. If the money is allowed to accumulate for a certain period and the payments begin after the lapse of that period. जसं आपण पेन्शनसाठी जी केस घेतलेली आहे ती आपण डेफर्ड ॲन्युटीमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ते आजच्या क्लासमध्ये आपल्याला किंवा तुम्हाला आत्ता स्टडी करण्यासाठी फक्त 2 टाईपच्या ॲन्युटी आहेत. ती आहे इमिडिएट ॲन्युटी आणि ॲन्युटी ड्यू. सो आपण या दोघांवरतीच फोकस करणार आहोत. परत एकदा जस्ट डेफिनेशन लुक ओव्हर करा. इमिडिएट ॲन्युटीमध्ये आपण एंडला पेमेंट फॉल होतो आपला आणि ॲन्युटी ड्यूमध्ये आपला बिगिनिंगला पेमेंट फॉल होत असतो. तर सो हे लक्षात ठेवायचं आपल्याला एक्झाम्पल करत असताना. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली जी आहे ती आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी आणि दुसरी जी आहे ती आहे फ्युचर व्हॅल्यू किंवा त्याला आपण ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी म्हणतो. जेव्हा आपण ॲन्युटी शिकतोय तेव्हा 2 फॉर्म्युलेज जे महत्त्वाचे आहेत आपले 2 टाईपच्या ॲन्युटीसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू या दोघांचा रोल सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मग प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय? The present value of an annuity is the current value of future payments from an annuity given a specified rate of return or discount rate. Amount or future value किंवा त्याला दुसरा वर्ड वापरला जातो तो आहे accumulated value. The future value of an annuity represents the amount of money that will be accumulated by making consistent investments over a set period assuming compound interest. So these 2 things are very important. Then we are going to see, let us see first of all 2 formulas related to immediate annuity or ordinary annuity. In formula, we have 2 things. One is the accumulated value, other is the present value. So here is the formula for accumulated value. A is equal to C upon I in bracket 1 plus I raised to n minus 1. And for present value, P is equal to C upon I in bracket 1 minus 1 plus I raised to minus n. So you have to remember here, in case of accumulated value, raised to जी पॉवर येते ती पॉझिटिव्ह पॉवर येते आणि प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये रेस्ट टू येणारी पॉवर ही निगेटिव्ह येते. तर त्याच्यावरून पण तुम्ही फॉर्म्युले गेस करू शकता. इथे महत्त्वाचे पॉईंट्स कुठले दिलेले आहेत तर आय म्हणजे काय, ए म्हणजे काय. आय इज नथिंग बट द आर अपॉन 100. ए इज accumulated व्हॅल्यू, P present value है, C immediate annuity है, I is a time period and R is nothing but the rate of interest. And there is a relation between A and P. A आणि P मधलं रिलेशन 2 फॉर्म्युलाज मध्ये आपण लिहू शकतो.
एक आहे तो A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू N. द अदर इज 1 अपॉन P मायनस 1 अपॉन A विच इज इक्वल टू I अपॉन C. दुसरा जो आपण फॉर्म्युला बघणार आहोत ॲन्युटी ड्यूचा, तो फॉर्म्युला तुम्ही इझिली स्वतः तयार करू शकता. इमिडिएट ॲन्युटीमध्ये फक्त सीच्या ऐवजी तुम्ही C इंटू 1 प्लस I घेतलं तर तुम्ही इमिडिएट ॲन्युटीवरून ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला तयार करू शकतो. सो तो फॉर्म्युला कसा येणार आहे मग? ॲन्युटी ड्यूमध्ये तुम्हाला माहिती आहे की ड्यू हा वर्ड आला की तो आपला जो पिरियड आहे प्रीमियमचा तो फर्स्ट स्टार्टिंग डेटला येतो, हे लक्षात ठेवायचं. बिगिनिंगला येतो असं लक्षात ठेवायचं. ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूमध्ये A डॅश इक्वल टू C इंटू 1 प्लस I अपॉन I इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू N मायनस 1. प्रेझेंट व्हॅल्यू इज P डॅश इक्वल टू C इंटू 1 प्लस I अपॉन I 1 मायनस 1 प्लस I रेस टू मायनस N. परत या फॉर्म्युलामध्ये पण A डॅश आणि P डॅशमध्ये A डॅशमध्ये रेस टू N ही पॉवर पॉझिटिव्ह आहे, P डॅशमध्ये रेस टू N ही पॉवर निगेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. I is R upon 100. A dash is nothing but the accumulated value. P dash is present value. C is immediate annuity. I is time period. R is rate of interest. Again, the relation between A and P. Here, A dash and P dash we can see. A dash equal to P dash in bracket 1 plus I raised to N. The second relation is 1 upon P dash minus 1 upon A dash equal to I divided by C into 1 plus I. एकदा तुम्ही ऑर्डिनरी ॲन्युटीचा फॉर्म्युला तयार केलात की इमिडिएट तुम्हाला ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला लिहिता येतो आणि बाकी सगळी जी एक्झाम्पल आहेत ॲन्युटीमधली ती फक्त या दोन फॉर्म्युलाजवरतीच डिपेंड आहेत. सो पॉईंट्स काही महत्त्वाचे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. त्या पॉईंट्समध्ये पहिला आहे वी कन्सिडर ओनली युनिफॉर्म अँड सर्टन ॲन्युटीज. If the type of an annuity is not mentioned, we assume that the annuity is immediate annuity. याचा मीनिंग असा होतो जर एक्झाम्पलमध्ये कुठल्या टाईप ॲन्युटी ड्यू फाइंड आउट करायचं आहे हे नाही लक्षात आलं तर तिथे मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही ती इमिडिएट ॲन्युटीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. If it is not mentioned about the type of interest in the problem, then always consider interest rate is compounded per annum. Then the fourth point is for an annuity due, we can use the formula for annuity immediate only replacing C by C into 1 plus I. And there are some points which we have to remember while doing examples of annuity. If payments are made half yearly, then R is replaced by R by 2. Accumulated value is given by and N replaced by 2N. If payments are made quarterly, then R is replaced by R by 4. Accumulated value is given by the compounding rate and N is replaced by 4N. Number of time periods आपण म्हणूया त्याला. If payments are made monthly, then R is replaced by R upon 12. Then accumulated value is given by the compounding rate and N is replaced by 12N, number of time periods. Let us start with the examples. ॲन्युटीची एक्झाम्पल्स अतिशय सोपी असतात. 3 मार्क्सला 4 मार्क्सला कधी कधी विचारली जाऊ शकतात. याच्यामध्ये फाइंड द ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ऑफ ₹800 मेड annually for 3 years at interest rate 8% compounded annually, given that 1.08 raised to 3 equal to 1.2597. आता ॲन्युटीचे जे प्रॉब्लेम्स तुम्ही बघितले आतापर्यंतचे त्याच्यामध्ये दरवेळेस तुम्हाला 1.08 रेस टू 3 हे जे गिवन दॅट असतं ते दिलेलं असतं. मग त्याच्यावरून आपण गेस करू शकतो की हा प्रॉब्लेम ॲन्युटीचा प्रॉब्लेम आहे. दुसरा आणखीन एक गेस असा करू शकतो आपण, रेस टू जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे तर ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि जर रेस टू -3 असतं किंवा निगेटिव्ह एक्सपोनंट असता तर आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा एक क्लू तुम्हाला याच्यावरून मिळू शकतो. याच्यामध्ये जसं इन्शुरन्सला आपण बघितलं की वर्ड प्रॉब्लेममध्ये गिवन आधी लिहून घ्यायचं काय असेल ते. त्याच्यामध्ये काय येणार आहे गिवनमध्ये, सी म्हणजे तुमच्या ॲन्युटीची व्हॅल्यू येते ₹800. एन टाईम पिरियड आहे 3 years आहे. 8 इज रेट ऑफ इंटरेस्ट इज 8% per annum. And I from that we can calculate is
R upon 100, which is equal to 8 upon 100, 0.08. It is an immediate annuity. Why this is immediate annuity? Because if you'll see here, annuity कुठली आहे, कुठली फाइंड आउट करायची हे मेन्शन केलेलं नाहीये. सो मेन्शन केलेलं नसेल तेव्हा आपण ऑर्डिनरी अॅन्युटी घेणार आहोत. ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला ऑर्डिनरी अॅन्युटीसाठीचा A इज इक्वल टू C अपॉन I इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू n मायनस 1. गिवन मधल्या सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट करायच्या. A is equal to 800 upon 0.08 in bracket 1 plus 0.08 raised to 3 minus 1. So from that A is equal to 10,000 in bracket 1.08 raised to 3 minus 1. कुठलीही स्टेप जम्प करायची नाहीये. मग ती सबस्टिट्यूशन स्टेट असेल किंवा तुम्ही सिम्प्लिफाय केलेली स्टेप असेल तर त्या स्टेप्स प्रत्येक वेळी मेन्शन करायच्यात. देन 1.08 raised to 3 is already given in the example. ती तशीच्या तशी व्हॅल्यू तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायची आहे. Therefore, A is equal to 10,000 in bracket 1.2597 minus 1. मग ब्रॅकेट सॉल्व केलं तर येणारे व्हॅल्यू 0.2597 इंटू 10,000 केलं तर तुमचा डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट होईल. अँड देअरफोर A is equal to 2597. Therefore, the accumulated value of the annuity is rupees 2,597. It's very simple formula. 3 मार्कला जर हे एक्झाम्पल विचारायचं असेल तर आय साठी आय फाइंड आउट करायला 1 मार्क दिला जाईल. नंतर ए मध्ये ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करता त्यावेळी तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. आणि आन्सरला ज्यावेळी लास्ट आन्सर आपण काढतोय A इज इक्वल टू 2597 याला 1 मार्क दिला जाईल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की ज्यावेळी आपण वर्ड प्रॉब्लेम करत असतो तेव्हा आन्सर पण वर्डिंगमध्ये एक्सपेक्ट केलं जातं. हे आपण 3री-4थी पासून शिकलेलो आहोत. सेकंड एक्झाम्पल, अ पर्सन invested rupees 5,000 every year in finance company that offered him interest compounded at 10% per annum. What is the amount accumulated after 4 years? परत इथं गिवन मध्ये 1.1 रेस टू 4 दिलेलं आहे. याच्यावरून इझिली तुम्ही गेस करू शकता की इथे आपल्याला ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दुसरा पॉईंट आहे एन ची व्हॅल्यू जी एक्सपोनंटला असते ती तुमची एन ची व्हॅल्यू असते. सो क्लिअरली एन इज इक्वल टू 4 घेतला तरी चालणार आहे. मग गिवनमध्ये C इज इक्वल टू 5,000, एन इज 4 years, आर इज 10% पर annum. आर वजून आय ची व्हॅल्यू काढताना R अपॉन 100, 10 अपॉन 100 इज 0.1. इथे पण परत कुठली अॅन्युटी आहे हे मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला ऑर्डिनरी अॅन्युटी किंवा इमिडिएट अॅन्युटीचा फॉर्म्युला वापरायचा ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूचा. लाईक बिफोर एक्झाम्पल, A इज इक्वल टू C अपॉन I इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू n मायनस 1. सो जे गिवन आहे ते सबस्टिट्यूट करायचं. ब्रॅकेटमधला 1.1 रेस टू 4 परत आपल्याला ती व्हॅल्यू दिलेली आहे ती तशीच्या तशी सबस्टिट्यूट करायची. A is equal to 50,000 in bracket 1.4641 minus 1. ब्रॅकेट सॉल्व केला तर ती व्हॅल्यू येणार आहे 0.4641. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की कुठलीही स्टेप तुम्ही जम्प करायची नाहीये. ज्या स्टेप लिहायलाच लागणार आहेत कारण आपल्याला स्टेप मार्किंग सिस्टीम आहे. सो जम्प करून स्टेप्स चालणार नाहीत. लास्ट आन्सर या एक्झाम्पलमध्ये येणार आहे 23,205. So the accumulated value of the annuity is rupees 23,205. I think it's a very simple example. Example number 3, find the accumulated value of annuity due of rupees 1,000 per annum for 3 years at 10% per annum compounded annually. Given मध्ये परत 1.1 raised to 3 equal to 1.331 हे दिलेलं आहे आपल्याला. Given write down one more time. C is equal to 1,000, N is 3 years, R is equal to 10% per annum. आता याच्यात आणखीन एक ऑब्झर्व काय करायचं तुम्हाला तर ऑलरेडी आपल्याला इथे ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी ड्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो आपल्याला ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला करताना तयार ॲन्युटी इमिडिएटवरून आपण फक्त सीच्या ऐवजी C इंटू 1 प्लस आय रिप्लेस केलं की तो फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. आणि ज्यावेळी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करता त्यावेळी पण
C इंटू 1 प्लस आय सबस्टिट्यूट करणं अपेक्षित आहे. सो 1000 1 प्लस 0.1 डिवायडेड बाय 0.1 इन ब्रॅकेट 1.1 रेस टू 3 मायनस 1. 1.1 रेस टू 3 इज गिवन. A dash equal to 10,000 in bracket 1.1 in bracket 1.331 minus 1. ब्रॅकेट सॉल्व केला तर ती व्हॅल्यू येणार आहे 0.331. So we have here, after multiplying all these values, A dash equal to 3,641. Therefore, the accumulated value of the annuity due is rupees 3,641. आधीचे जे एक्झाम्पल केले त्याच्यात आणि याच्यात काहीही बदल नाही आहे. फक्त आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण ॲन्युटी इमिडिएटचा फॉर्म्युला वापरला, याच्यामध्ये आपण ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला वापरतोय. लेट्स सी फोर्थ एक्झाम्पल. फाइंड द अमाउंट accumulated आफ्टर 2 years if a sum of rupees 24,000 is invested every 6 months at 12% per annum compounded half yearly. आता याच्यातला बदल हा तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. या केसमध्ये आपण जे इन्व्हेस्ट करतोय ते एव्हरी 6 मंथ्स आहे, म्हणजे हाफ इयरली आपली इन्व्हेस्टमेंट होतीये. सो नंबर ऑफ टाइम पिरियड आपल्याला काढता आला पाहिजे आणि आरची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू आपल्याला गेस करता आली पाहिजे. हिअर C इज इक्वल टू 24,000, N इज 2 years, R इज इक्वल टू 12%. Amount is invested at every 6 months, and since it is an immediate annuity, N is equal to 2 years, but our investment is half yearly. Therefore, N is equal to 2 into 2, which is 4 half years. Substitute करताना N is equal to 4 येणार आहे. हे पण तुम्ही कसं ओळखायचं आहे तर गिवन जे ब्रॅकेटमध्ये आपल्याला 1.06 रेस टू 4 त्याच्यावरून तुम्हाला इझिली यांची व्हॅल्यू गेस करता येते. R is equal to 12% per annum. हाफ इयरली असल्यामुळे 12 डिवायडेड बाय 2 येईल आणि म्हणून आरची व्हॅल्यू 6% पर हाफ इयर, अँड देअरफॉर आय इज इक्वल टू 6/100 विच इज 0.06. ॲक्युमुलेटेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला लिहिणार आहोत आपण इमिडिएट ॲन्युटीचा. C/I इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू N मायनस 1. ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या आपण सबस्टिट्यूट केला स्टेप बाय स्टेप. तुम्ही स्टेप्स आता ऑब्झर्व करा, इझिली तुम्हाला लक्षात येतील की कशा स्टेप्स आपण लिहिल्या अपेक्षित आहे. A इज इक्वल टू 4 लाख इन ब्रॅकेट 1.2625 मायनस 1. ब्रॅकेटेड व्हॅल्यू आपण सॉल्व केली तर ती येणार आहे 0.2625, अँड देअरफॉर फ्रॉम दॅट A इज इक्वल टू 1,05,000 इज द आन्सर. Accumulated value of the annuity is rupees 1,05,000. हाफ इयरलीसाठी जसं माहिती झालं तुम्हाला, तसंच आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला क्वार्टरली असेल तर कसं करायचं मग. फाइंड accumulated value after 1 year of an annuity immediate in which rupees 10,000 are invested every quarter at 16% per annum compounded quarterly. Given 1.04 raised to 4, which is equal to 1.1699. C is here 10,000. N is equal to 1 year. R is equal to 16%. Since amount is invested every quarter, it is an immediate annuity. N is equal to 1 year means 4 quarter, and therefore R is equal to 16/4, which is a 4% per quarter. If R is 4%, then I is equal to 4/100, which is 0.04. Again, guess what type of formula we have to use here. Accumulated value जो immediate annuityचा आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. A is equal to C/I in bracket 1 plus I raised to N minus 1. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या. सो फायनली सेकंड लास्ट स्टेप इज A is equal to 2,50,000 in bracket 0.1699, and therefore the value of A is equal to 42,475 is the answer for this example. आतापर्यंत आपण फक्त ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. आत्ताच्या या एक्झाम्पलमध्ये आपण प्रेझेंट व्हॅल्यूज कशी फाइंड आउट करायची ते बघणार आहे. फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी इमिडिएट ऑफ रुपीज 36,000 per annum for 3 years at 9% per annum compounded annually. Given that 1.09 raised to minus 3 which is equal to 0.7722. जसं मगाशी सांगितलं की जर एक्सपोनंट तुमचा निगेटिव्ह आला तर तो प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचं हे लक्षात ठेवायचं आणि इमिडिएट ॲन्युटीचा प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला येणार इथे.
गिवन बघा, C is 36,000, N is 3 years, R is 9%, I is equal to 9 upon 100 which is 0.09, P equal to C upon I, 1 minus 1 plus I raised to minus n. जसं ॲक्युमुलेटेड व्हॅल्यूला आपण सबस्टिट्यूट केल्या सगळ्या व्हॅल्यू, सिम्प्लिफाय केलं, ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला तर तो येतो तुम्हाला 0.2278. सो P इज इक्वल टू 91,120. सिम्पल आहे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी इमिडिएट इज ₹91,120. जसं ॲक्युमुलेटेड व्हॅल्यूला स्टेप्स होत्या सेम व्हॅल्यूज असणार आहेत, फक्त फॉर्म्युला तुमचा प्रेझेंट व्हॅल्यूचा असेल. सगळ्या व्हॅल्यू ज्या माहिती आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या, सिम्प्लिफाय करायचं आणि तुम्हाला इझिली आन्सर मिळेल. देन वी हॅव अ नेक्स्ट एक्झाम्पल ॲज find the present value of an ordinary annuity of ₹63,000 per annum for 4 years at 14% per annum compounded annually. Again here n is equal to -4. Therefore we have to use the formula for प्रेझेंट व्हॅल्यू. आणि ऑर्डिनरी ॲन्युटी म्हटलेली असल्यामुळे इथे आपल्याला इमिडिएट ॲन्युटी किंवा ऑर्डिनरी ॲन्युटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सगळ्या व्हॅल्यूज गिवन आहेत. परत सबस्टिट्यूट केल्यावरती सिम्प्लिफाय केल्यावरती आलं आपल्याला P इज इक्वल टू 4,50,000 इन ब्रॅकेट 0.4079. सॉल्व केल्यावरती P इज इक्वल टू 1,83,555. Present value of an annuity immediate is ₹1,83,555. सो स्टेप्स आधीच्या प्रॉब्लेम सारख्याच आहेत, फक्त तुम्हाला गिवन मध्ये n व्यवस्थित घेता आला पाहिजे. R काय दिलेला आहे, C ची व्हॅल्यू काय आहे एक्झॅक्टली, आणि मग आपल्याला I फाइंड आउट करता आला की सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला आन्सर मिळणार आहे. हा जरा वेगळा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट कंपाउंडेड ॲन्युअली इफ ॲन ॲन्युटी इमिडिएट at ₹20,000 per year amounts to ₹2,60,000 in 3 years. A ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू इथे ऑलरेडी गिवन आहे आपल्याला. N इज इक्वल टू 3 years आहे आणि फाइंड आउट काय करायचं आहे तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो इफ you'll observe here in A is equal to C upon I 1 plus I raised to n minus 1. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. आय साठी सॉल्व करायचं आहे. तुम्हाला आय मधलं एखादं इक्वेशन मिळेल इथे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केल्यावरती आयच्या 2 व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. आय इज इक्वल टू -5 और आय इज इक्वल टू 2. बट वी नो दॅट आय कांट बी निगेटिव्ह, सो वी आर गोइंग टू टेक आय इज इक्वल टू 2. आयची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला की आरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, कारण मला माहिती आहे की आय इज इक्वल टू R upon 100 and therefore 2 is equal to R upon 100 and therefore R is equal to 200 per annum. रेट ऑफ इंटरेस्ट काढणं पण इझी होतं. फक्त गिवन काय आहे, ए ची व्हॅल्यू कुठली आहे, सी ची व्हॅल्यू कुठली आहे, नंबर ऑफ इयर्स किती आहेत हे तुम्हाला एकदा माहिती झालं की आणि फॉर्म्युला जर बरोबर माहिती असेल तर आयची व्हॅल्यू फाइंड आउट करणं इझी असतं. वी हॅव अ वन मोर एक्झाम्पल विच इज डिफरंट. अ लेडी प्लॅन्स टू सेव्ह फॉर हर डॉटर्स मॅरेज. She wishes to accumulate a sum of ₹4,64,100 at the end of 4 years. What amount should she invest every year if she gets an interest of 10% per annum compounded annually? गिव्हन जे दिलेलं आहे त्याच्यावरून जसं मगाशी सांगितलं तसं सगळ्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. इथे आपल्याला ॲन्युटी इमिडिएटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि 1.1 दिलेलं आहे. सो n इज इक्वल टू 4 हेही माहिती आहे तुम्हाला. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा आणि C ची व्हॅल्यू काढायची आहे. आत्ता आपल्याला ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू गिवन आहे आणि C ची व्हॅल्यू काढायची आहे. सो C साठी सॉल्व करायचं. हिअर द आन्सर इज C इज इक्वल टू 1,00,000 रुपीज. सो तिला जर आपण 1,00,000 रुपीज इन्व्हेस्ट केले तिने तर तिची ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू 4,64,100 इतकी होणार आहे. आजच्या क्लासमध्ये आपण ॲन्युटी ची एक्झाम्पल्स बघितली. ॲन्युटीमध्ये 2 फॉर्म्युले बघितले आणि त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व केली. जास्त प्रॅक्टिससाठी सॉल्ड एक्झाम्पल बघा, मिसलेनियसमधली एक्झाम्पल ट्राय करा, कारण इन्शुरन्स आणि ॲन्युटी हा चॅप्टर आपल्याला स्कोरिंग चॅप्टर आहे. तुम्हाला तिथे चूक सिली मिस्टेक तुम्ही केल्या नाहीत तर सगळेच्या सगळे मार्क्स आपल्याला मिळतात. सो डू मोर प्रॅक्टिस ऑफ एक्झाम्पल्स to get the clarity of insurance and annuity. Thank you very much.